रवींद्र वस्त्रनिकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्रनिकेतन, सलगरे व शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। वाठारच्या माने शिक्षण संस्थेला भूखंड देण्याचा आदेश रद्द करावा, मागणीसाठी आजपासून साखळी उपोषण सुरू। जिल्हा अधिकारी यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे अंबप येथील बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला वाठार तर्फ वडगाव येथील गायरांमधील सुमारे 7.5 एकर भूखंड देण्याचा आदेश रद्द करावा। यासह विविध मागणीसाठी वाठार येथील जमीन बचाव कृती समितीच्या वतीनं 15 ऑगस्ट पासून ग्रामपंचायत समोर साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे। दरम्यान माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन वाठारकरांना पाठिंबा दिला। आज सरपंच सचिन कांबळे यांच्यासह दलित महासंघाचे बाबासाहेब दबडे, राजहंस भुजिंगे उपोषणाची सुरुवात केली आहे। अंबप येथील माने शिक्षण संस्थेने वाठारतर्फ वडगाव गट नंबर 113 ब मधील भूखंड बोगस व बनावट कागदपत्रांचा वापर करून बेकायदेशीर 7.5 एकर जमीन 7/12 पत्रकी हक्कात भाडेपट्ट्याने नोंद केली असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे। जिल्हाधिकारी यांनी शिक्षण संस्थेला भूखंड दिल्याने वाठारच्या विकासासाठी हक्काची जमीन उपलब्ध नसल्याने वाठार ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी प्रशासनाने शिक्षण संस्थेच्या निषेधार्थ निषेध रॅली काढून हक्काच्या जमिनीची मागणी लक्षवेधी केली आहे। जिल्हाधिकारी यांनी वाठारच्या विकासाच्या दृष्टीने संस्थेला जमीन देण्याचा आदेश रद्द करून गट नंबर 113 ब क्षेत्र पुन्हा पूर्ववत गायरान घोषित करून ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यावा। संस्थेने दिलेल्या कागदपत्रांची कसून चौकशी करावी। या प्रकरणास जबाबदार असणारे अधिकारी कर्मचारी यांचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली। यावेळी सरपंच सचिन कांबळे, उपसरपंच अश्विनी कुंभार, सदस्य सुहास पाटील, राहुल कुंभार, सचिन कुंभार, जनसुराज्य पक्षाचे महेंद्र शिंदे, नानासो मस्के, जावेद कुर्णे, राजहंस भुजिंगे, विनायक पाटील, नारायण कुंभार, शरद झांबरे, शरद सांबरे, अनिल दबडे, महेश जगताप, संदीप पाटील, उमेश पाटील, अजय मस्के, विजय माने, संदीप दबडे, महेश कुंभार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सामील झाले होते। महानकर न्यूजसाठी संजय दबडे, पेठ, वडगाव।